सो बरीच लोक ना त्याला घरजाई बोलतात. थोडीशी आता इमोशनल झाले. आई संपली ना तसं मुलीचं माहेर पण संपतं. आणि ना त्यावेळेला माझ्यासाठी जॉबचा विचार नाही केला, त्यांनी सोडला जॉब. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आणि आम्हाला स्पेशल थँक्स म्हणायचं आहे तुम्हाला, लास्ट व्हिडिओला आमच्या चांगला तुमचा प्रतिसाद आला आणि खूप छान छान कमेंट्स केल्यात तुम्ही. आणि असं काही कमेंट्स वाचून पण आम्हाला पण असं झालं की तुम्ही मनापासून लिहिताय, जे पण लिहिताय ते, असं नाही की वरवर, की मनापासून जे काय बोलताय ते बोलत होतात. आणि खूप लोकांनी असं पूर्ण व्हिडिओ बघितला, असं पण नाही की अर्धवट बघून. आम्हाला थोडासा डाऊट होता की कोण बघतील, एवढा मोठा व्हिडिओ झालाय, बघणार नाही बघणार. तर खरंच खूप छान प्रतिसाद दिलात तुम्ही सगळ्यांनी. थँक्यू, खरंच थँक्यू. तो हा व्हिडिओ याच्यासाठी आहे की खूप लोकांचं असं कमेंट्स आलेले, मेसेजेस आलेले की दक्षाची साईट काय. आणि मला पण म्हणजे असं त्या टॉपिकवर बोलायचं होतं की एवढे सगळे चांगले ऑप्शन असताना दक्षाकडे मीच का दक्षाने मला का चूज केलं हे तुमच्यासमोर मला मांडायचं होतं. सो म्हणून हा व्हिडिओ आम्ही बनवतोय. सो दक्षा, ओव्हर टू यू. तर अक्षय ना नेहमीच माझा ना एक बेस्ट फ्रेंड होता आणि तो आजही आहे. म्हणजे अक्षय अशी व्यक्ती आहे ज्याला मी काहीही सांगू शकते. माझ्याकडून कितीही चुका झाल्या किंवा एक बोलतात ना, जगातला कुठलाही टॉपिक असू दे किंवा काही असू दे, मी त्याच्याशी शेअर करू शकते. मला त्याच्या घरातल्यांबद्दल जर काही वाईट वाटलं तर तेही मी बोलू शकते. असं नाही आहे की तो लगेच अरे तू असं कसं बोलला, असं नाही तो कधी करत. तो ऐकून घेत. जे मी नाही बोलू शकत. शाणा. तर खरंच मी ऐकते सगळं. हा, तर मग मी म्हणजे हे म्हणत होते की खरंच तो एकदम फ्रेंडली आहे. म्हणजे आजही आमच्यातली मैत्री आहे. बाबू आमचा दैविक उठलाय. मला असं वाटतं की आपल्याबद्दल ना, म्हणजे स्वतःबद्दल आपण दुसऱ्याला ना नेहमी चांगला सांगतो. म्हणजे नवीन रिलेशनशिप असताना किंवा असं एक मैत्रीमध्ये नेहमीच सगळं चांगलं सांगत असतो, थोड्याशा हुशारक्या मारत असतो. पण आमच्यामध्ये ना एकदम अपोजिट घडलं. आमच्यामध्ये दोघांमध्ये पण ना जी ऑनेस्ट बाजू होती ना तीच पहिले आम्ही एकमेकांना सांगितल्या होत्या. बऱ्याच गोष्टी त्यांनी त्याची परिस्थिती सांगितली होती किंवा मी माझ्या काही गोष्टी असतील, जे काय होतं ना ते ऑनेस्टीने आमची सुरुवात झाली होती. सो ते एक ना खूप मला असं मनाला एक भावणारी गोष्ट होती त्याची, की त्याने ती गोष्ट खूप छानपैकी हँडल केल्या सगळ्या. एकदम मस्त, हां ठीक आहे, होतं हे असं ते असं, एक खूप छानपैकी त्यांनी मला तेव्हा प्रतिसाद दिला होता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, रिलेशनशिपमध्ये ना विश्वास आणि एक रिस्पेक्ट असायला पाहिजे. तर तो मला अक्षयकडून नेहमीच मिळाला. त्यांनी कधीच असं अविश्वास नाही दाखवला किंवा कधीच डिसरिस्पेक्ट नाही केलाय, कधीच चुकून पण नाही. तुम्हाला हे वाटत असेल व्हिडिओमध्ये तो डिसरिस्पेक्ट नाही, तर त्याची मस्करीचा स्वभाव आहे. आमची मस्ती चालते आणि हे दक्षासोबत ना मी घरातल्या प्रत्येकासोबत पण माझ्यासोबत जरा जास्त, पण ठीक आहे, ते चालतं. आणि त्याचं ना अजून एक होतं, मेन निर्व्यसनी होता. कधीच त्यांनी स्वतःसाठी वायफळ खर्च केला नाही आणि इवन अजूनही तो करत नाही. त्यांनी कधी अजून पण तो स्वतःसाठी, मला वाटत नाही बाईक शिवाय त्यांनी कुठली गोष्ट घेतली आहे. ते पण एवढ्या वर्षानंतर. त्याला जॉबला लागून आता 10 वर्ष होतील ऑलमोस्ट जॉबला लागून, 2017. तर त्यांनी आत्ता बाईक घेतली आहे. ते पण खरंच आमची गरज आता वाटायला लागलेली म्हणून. नाहीतर ते पण त्यांनी स्वतःसाठी कधी घेतलं नाही. इवन तो कपडे पण नाही स्वतः घेत, मी त्याला घेते अजून पण कपडे. सो एक ते होतं की वायफळ कधी खर्च नाही, इकडे तिकडे काहीही कुठल्याही गोष्टी नाही, निर्व्यसनी होता मुळात. तर ती एक गोष्ट होती. आणि कदाचित ना माझ्या आईला पण हाच स्वभाव त्याचा आवडला होता. एक बोलतात ना, तो स्पार्क होता त्याच्यामध्ये. परिस्थितीवरती मात करण्यासाठी एक असतं ना, स्पार्क लागतो एक आपल्यामध्ये, तो होता त्याच्यात. आणि तो माझ्या आईने हेरला होता बरोबर. कारण तो मला शिकवण्याच्या निमित्ताने आमच्या घरी येऊन जाऊन असायचा तो पहिल्यापासूनच, त्याच्यामुळे घरातल्यांना माहिती होतं. तर आईने ना त्याला एक गोष्ट त्यावेळेला सांगितली होती. म्हणजे आमचं जेव्हा लग्न ठरलं त्यावेळेला, की तू मंगळसूत्र जरी नाही घेतलंस तिला तरी चालेल. म्हणजे हा विश्वास माझ्या आईने ह्याच्यावर दाखवला होता.
आणि ते बघून ना मला पण असं वाटलं होतं की यार ठीक आहे, म्हणजे माझी चॉईस कुठे चुकत नाही, माझे पेरेंट्स पण ते बघतायत त्याच्यामध्ये जे मी ह्याच्यात बघते. सो ते खूप आमच्यासाठी बोलतात ना, म्हणजे माझ्या नेहमी लक्षात राहणारं ठरलं. प्लस पॉइंट होता तो यांच्या घरच्यांचा असा सपोर्ट, आणि तो पण बिनविरोधी. आणि हा असं नाही आहे की आम्ही अगदीच की बाबा काहीही विचार करून, म्हणजे मी माझ्या साईडने सांगते, मी काहीच नाही विचार केला की ह्याच्या परिस्थितीचा किंवा अरे पुढे जाऊन हे असं नाही आहे. मी पूर्ण विचार केला. म्हणजे बरेच मुली आजकाल अशा करतात की काहीही विचार करत नाहीत फ्युचरचा आणि असंच लग्न करतात आणि नंतर पछतावतात. तर आमच्यामध्ये ना काही गोष्टी क्लिअर होत्या ज्या की मी नेहमी जॉब करणारच होती, मी सोडणार नव्हती कधी जॉब. सो हे माझ्याकडून क्लिअर होतं की मी माझी फायनान्शियल मी स्टॅबिलिटी आणणार मी स्वतःसाठी, आणि मला माहिती होतं की त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे. सो एक बोलतात ना, आम्ही खूप विचार करून निर्णय घेतलाय. थांबलोय खूप वर्ष आम्ही, जिथपर्यंत आम्ही त्या पोझिशनला पोहोचत नाही की ठीक आहे आपण आपले दोघांचे मिळून खर्च करू शकू, त्या प्लस घरच्यांना सांभाळू शकू, या पोझिशनला जिथपर्यंत आम्ही आलो नाही तिथपर्यंत आम्ही लग्नाचं जे मी घरात सांगितलं नव्हतं. इवन ज्या पॉईंटला वाटलं की ठीक आहे आता आपण सांगू शकतो, आपण आपले खर्च उचलू शकतो, तेव्हाच आम्ही सांगितलंय. सो प्लीज असं नका समजू की लव्ह मॅरेज आहे, काही न विचार करता लग्न करा, असं नाही आहे. सगळा विचार करून लग्न करा आणि लग्नाच्या आधीच काही गोष्टी क्लिअर करा तुमच्यामध्ये, फायनान्शियली असू देत, घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असू देत, ह्या आधीच क्लिअर करा, खूप बरं पडतं. जसं त्याची फायनान्शियल जरी बाजू असली तरी माझी बाजू होती रिस्पॉन्सिबिलिटीच्या बाबतीत. मी एकुलती एक मुलगी होती आई वडिलांची. सो मी नेहमीच त्याला म्हटलं होतं त्यावेळेला की मी एकुलती एक आहे, त्यांना मुलगा नाहीये. सो पुढे जाऊन ती जबाबदारी त्यांची माझ्यावर आहे आणि पर्यायी त्याच्यावरती सुद्धा आहे. सो त्याच्यासाठी तू मग मागे नाही हटू शकत, किंवा त्यावेळेला तू जर काही बोललास तर मग मीच सोडून जाईन तुला, असंच बोलले होते. आमचं हे अगोदरच ठरलेलं की बाबा मला ऍक्सेप्ट करायचं तर माझ्या आई वडिलांना पण ऍक्सेप्ट. हा तर आणि एक टचवूड, सॉरी लास्ट टाइम पण मी तुलाच हात लावला टचवूड बोलून, की त्यांनी ते रिस्पॉन्सिबिलिटीज पण स्वतःहून घेतल्या. मला बोलायची गरज नाही लागली. ज्या वेळेला ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची वेळ आली, मला ती रिस्पॉन्सिबिलिटी मुळात नाही वाटलेली. काय आहे त्याच्यात नाही म्हणजे माहित होतं ना, तो तुझा खरंच रियालिटी माहित होती की बाबा ठीक आहे होणारच आहे तो. सो मला असं कधी वाटलंच नाही की तिचे आई बाबा मी म्हणजे मी बॅकग्राऊंड सांगते. माझी आई ऍक्च्युली एक्सपायर झाली 2023 मध्ये. तर त्या काळात मला असा प्रश्न कधी पडलाच नाही की बाबांचं काय, कारण सगळ्यात आधी अक्षय मला बोलला होता की बाबांना सांग आता इथेच आपल्याकडे राहायचंय, त्यांना सांग, म्हणजे ते त्यावेळेला नोकरीनिमित्त बाहेरगावी होते. सो त्यांना सांग की तुम्ही इकडेच या आता सगळं सोडून, आणि आता आपल्यासोबत एकटं राहायचं नाही, असं ह्यांनी ठामपणे मला सांगितलं. म्हणजे माझ्यात बोलतात ना, मी त्या थोडंसं दुःखामध्ये होते आईच्या ह्याच्यात, तर मी ते विचार करण्याची पण माझ्यात ताकद नव्हती. पण त्यावेळेला ना अक्षयनी, इवन अक्षयच्या सगळ्या घरातल्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की नाही आता बाबांना इथे जाणायचं म्हणून. सो बरीच लोक ना त्याला घरजाई बोलतात, खूप काय काय बोलतात निगेटिव्ह. तर मला असं म्हणायचं की घरजाई तो नाही आहे, आणि त्यांनी मुलाच्या रिस्पॉन्सिबिलिटीज हँडल केल्या आहेत माझ्या बाबांसाठी. आणि त्यांनी मला पण माझ्या एक बोलतात ना डिप्रेशनच्या काळ, डिप्रेशन म्हणजे मी आई गेल्यावरती खूप डिप्रेशनमध्ये गेली होती. सो त्याच्यातनं बाहेर मला ह्या पुराने काढलंय. आणि तेव्हा एक बोलतात ना तो जो पिरियड होता ना, एक बोलतात आपल्याला दुःख माणूस देतो ना, तो पण शिकवण्यासाठी देत असतो. म्हणजे देव आपल्याला जेव्हा दुःख देतो काहीतरी आपण शिकतो त्याच्यामधून. तर तेव्हा मी हेच शिकली की काही नाती आपल्याला खूप इम्पॉर्टंट असतात. आई वडिलांनंतर मला वाटतं की अक्षय माझं ते स्थान आहे, आणि त्यांनी ते कमावलंय. आणि मला ना तेव्हा एक रिअलाइज झालं की ठीक आहे माझी निवड चुकलेली नाही. एक नंतर असतं ना, बऱ्याच लोकांना असतं लग्न झाल्यावर पश्चाताप होतो की अरे यार हे झालं ते झालं, नाही झालं. कारण त्यांनी त्याचा शब्द पाळला
आणि त्यांनी कधी मागे वळून नाही बघितलं की नाही मी का हे करू, मी का, त्यांनी कधीच असा विचार केला नाही. एक इन्सिडेंट ना मला अक्षयचा असा पण सांगायचा आहे की जेव्हा मला खरंच गरज होती त्यावेळेला अक्षयनी स्वतःच्या जॉबचा सुद्धा विचार केला नाही. त्यांनी म्हणजे तुम्हाला माहिती आता बॅकग्राऊंड काय आहे, तर जॉबची किती गरज आहे किंवा फायनान्शियली आमचं कसं स्ट्रगल त्या दरम्यान चालू होता. लग्नानंतर ऑब्व्हियसली जबाबदाऱ्या वाढल्या तर पैसे पण जास्तच लागतात. पैसे लागत नाही असं नाही होत, शेवटी पैसा हा लागतोच. सो तरीसुद्धा फक्त माझा विचार करून, त्यावेळेला त्याची फिरतीची नोकरी होती, मला त्याला एक आठवडा बाहेर राहायला लागायचं. आणि त्याच दरम्यान माझी आई वारली. तो हार्डली 2 दिवस आधी गेला होता साईटवर आणि असं झालं होतं. आणि पूर्ण म्हणजे मी त्या स्टेजमध्येच नव्हती. एक खूप जास्त मी डाऊन झाली होती, एकदम डिप्रेशनमध्ये जाता जाता वाचली आहे बस. अजूनही मी तो टॉपिक नाही काढत कधी, पण एक ह्याचं कौतुक की त्यांनी ना त्यावेळेला माझ्यासाठी जॉबचा विचार नाही केला. त्यांनी सोडला जॉब आणि एक खूपच टॉक्सिकवाला जॉब पकडला त्यांनी, कारण फक्त माझ्यासोबत राहता यावं. जिकडे त्याला माहिती होतं की ते कल्चर टॉक्सिकच आहे. आधी तो तिथे जॉब करून झाला होता, पण फक्त माझ्यासाठी की बाबा ॲटलिस्ट ठीक आहे, मला थोडे दिवस किंवा एखाद वर्ष मला तुझ्यासोबत राहता येईल, तुला एक टाईम देता येईल, म्हणून त्यांनी फक्त तो जॉब केला होता. तर खूप मला खरंच कौतुक वाटतं त्याचं, त्याबद्दल थँक्यू सो मच. राहू दे. आणि ना मी सगळ्यांना ना एकच सांगेन माझ्या अनुभवावरून, आपल्या आईवडिलांना जपा. आपले आईवडील ज्या वेळेला सोडून जातात, आत्ता तुम्हाला वाटणार नाही काही, सोडून गेले ना का खूप मनाला लागतं. आणि त्याच्यामुळे ना आत्ता तुमचं जर तुम्ही रागवत असाल त्यांच्यावर किंवा म्हातारपणासाठी रागवत असाल की हेच आणलंय तुमचं तुझ्या हातून, अरे हे होतंय ते होतंय, प्लीज 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 नका करू असं. मी खूप लोकांना बघितलंय सतत चिडताना. म्हातारपण तुम्हाला पण येणार आहे. आणि खरंच आईवडिलांना जपा. आई संपली ना तसं मुलीचं माहेर पण संपतं. तशीच थोडीशी अवस्था माझी आहे. तर मीच सांगू शकते तुम्हाला की कसं वाटतं ते. आणि आई वडिलांची जागा ना आयुष्यात कोणीच नाही घेत, कोणीच नाही. आई वडिलांची जागा कोणीच नाही घेऊ शकत. आणि मुळात किती पण नवरा बायको असू दे किंवा काय असू दे, नाही, आई वडिलांची जागा नाही घेऊ शकत. मला दक्षा नेहमी एक बोलते की आपलं नातं किती जवळचं असू दे, काय असू दे, किंवा माझ्याकडून काय चुका होत असतील, तुझ्या घरच्याकडून काय चुका असतील, तरी सुद्धा प्रायोरिटी घरच्यांनाच द्यायची पहिली. ही मला खूप चांगली गोष्ट तिने शिकवली की मी किती तुझ्याशी चांगले असेल किंवा काय असेल तरी सुद्धा माझी बाजू घेणं ह्या नंतर पाठ आहे, घरच्यांची बाजू पहिली घ्यायची. बाकी काय इन द सेन्स मी असं नाही म्हणत त्याला की कधी की तू जाऊन भांड किंवा हे कर, थोडाफार स्टँड घेणं गोष्ट वेगळी आहे. बट आपल्या पेरेंट्सला जपा. मी एवढंच बोलीन, पेरेंट्सला जपा. ते जाण्याचं ना दुःखच वेगळं आहे. ते कोणी नाही, ज्यांचे नाही आहेत ना ते लोकच सांगू शकतात ते. आणि ते लोक पण सांगू नाही शकत. रादर एक खूप मोठी पोकळी निर्माण होते तुमच्या आयुष्यात जी कधीच नाही भरून येत. कारण आपल्या आई वडिलांनी एवढी काळजी ना जगात कोणालाच नसते आपली, कोणीही किती जवळचं असू दे. सो बघा, विचार करा. फक्त हेच छोटासा व्हिडिओ मधला करूया आणि शेअर करूया तुमच्यासोबत. जास्त बोलायला खूप आहे पण ते ठीक आहे, थोडक्यात ठेवलेलं बरं. आमचा बाबू पण उठलाय. चलो बाय बाय बाय. नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. तुमच्या कमेंट्स खरंच आमच्यासाठी खूप मॅटर करतात. ही थोडीशी आता इमोशनल झाली. मी बंद करतो व्हिडिओ. बाय.